अनारसे कसे असायला हवे तर मस्त असे खुसखुशीत आणि जाळीदार. दिवाळीमध्ये सगळ्यात अगोदर तयारी केली जाते ती फक्त अनारशांची. तर आज आपण अजिबात जास्त दिवस तांदूळ न भिजवता अगदी झटकीपट तयार होणारे मस्त असे जाळीदार अनारशाची रेसिपी पाहणार आहोत. दिवाळीमध्ये आपल्याला भरपूर सारे पदार्थ बनवायचे असतात आणि त्यातली त्यात जर अनारशाचं भिजवायचं राहून गेलं तर ते अनारसे बनवायचेच राहतात. तर आज आपण अजिबात तांदूळ जास्त न भिजवता अगदी झटकीपट तयार होणारे मस्त असे खुसखुशीत आणि जाळीदार अनारशाची रेसिपी पाहूया. रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर आपण आता अनारसेसाठीचं पीठ तयार करूया. तर भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत, त्या नक्की फॉलो करा आणि सेम मी जसं सांगत आहे अगदी तसेच तुम्ही अनारसे बनवा, अजिबात बिघडणार नाही. तर या ठिकाणी मी अर्धा किलो प्रमाणात एवढे तांदूळ घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी घरातला जुना जाड तांदूळ घेतलेला आहे किंवा रेशनचा तांदूळ असला तर उत्तम, त्याचेही अनारसे अगदी मस्त असे तयार होतात. तर माझ्याकडे घरातला जुना तांदूळ होतो. तांदूळ असा घ्यायचा की ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो, तोच तांदूळ आपल्याला अनारशासाठी वापरायचा आहे, शक्यतो जुना असावा. तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये आता भरपूर सारं पाणी टाकून घेतलेलं आहे. अगदी 5 ते 6 तास आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचं आहे. जर तुम्हाला अजूनच चांगले आणि खुसखुशीत अनारसे हवे असतील तर तुम्ही हे 1 दिवसासाठी किंवा रात्रभरासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता. तर हे तांदूळ मी 1 दिवस भिजत ठेवलेले होते, म्हणजे रात्री भिजत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा तांदूळ भिजला गेलेला आहे. आता हा पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया. तर हा तांदूळ आपण 3 दिवस न भिजवता फक्त 1च दिवसासाठी भिजवणार आहोत. तर हा तांदूळसुद्धा अगदी मस्त असा भिजला गेलेला आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला. चाळणीवर निथळण्यासाठी आपण 5 मिनटं ठेवून देऊया आणि त्यानंतर हा एखाद्या सुती कापडावरती आपल्याला सुकवायचा आहे. तर तांदूळ आपल्याला कसा सुकवायचा आहे, अजिबात जास्त पूर्णपणे कोरडा होईपर्यंत हा सुकवायचा नाही. उन्हामध्येही सुकवायचा नाही, पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवायचा नाही. नॅचरल हवेमध्ये हा सुकला गेला पाहिजे, कारण ह्या तांदळामध्ये ओलावा असला पाहिजे. ओलावा असेल तेव्हाच याचे अनारसे व्यवस्थित बनतात. तर मी सुती कापडावरती हा पसरवून घेतला. अर्धा ते 1 तास याला मी असंच नॅचरल हवेमध्ये सुकू दिला. तर तुम्हाला इथे दिसत असेल अजिबात हाताला पाणी लागत नाही, तांदूळ व्यवस्थित सुकला गेलेला आहे. आता हा मी एखाद्या भांड्यामध्ये काढून घेते. त्यानंतर आपल्याला ह्या तांदळाचं पीठ तयार करायचं आहे. तर हा अर्धा किलो तांदूळ आहे, त्यामुळे हा आपण घरीच दळणार आहोत. जर तुमच्याकडे घरघंटीची सुविधा असेल तर तुम्ही त्यामध्ये याचं बारीक पीठ तयार करू शकता किंवा जास्त प्रमाणात म्हणजे 1 ते 1.5 किलो प्रमाणामध्ये तुम्ही अनारसे बनवणार असाल, 1 ते 1.5 किलो तांदूळ असाल तर तुम्ही गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकता. परंतु बऱ्याचदा गिरणीवाले हा तांदूळ दळून देत नाही, कारण यामध्ये भरपूर ओलावा असल्यामुळे हा तांदूळ गिरणीला चिकटून बसतो. त्यासाठी गिरणीमधून जर दळून दिला नाही तर घरघंटीवरनं किंवा अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुद्धा मस्त अशी बारीक पावडर आपल्याला तांदळाची तयार करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये फिरवल्याच्या नंतर आपल्याला ही चाळून घ्यायची आहे, कारण यामध्ये बरीचशी कणी असते. त्यासाठी आपल्याला हे चाळणीने चाळणं गरजेचं आहे. जेवढं पीठ बारीक असेल तेवढी आपली जी अनारसे आहे मस्त अशी जाळीदार तयार होते. त्यासाठी शक्य होईल तितकं याचं बारीक पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि वरती जी कणी राहिलेली आहे ती पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि राहिलेल्या तांदळासोबत याला दळून घ्यायचं आहे. तर आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. राहिलेल्या तांदळासोबत ह्याचं सुद्धा आपण पुन्हा एकदा पीठ तयार करून घेऊया आणि सेम पद्धतीने सर्व पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं जे पीठ आहे हे तयार झालेलं आहे. तर सुरुवातीला आपण जे तांदूळ घेतलं होतं ते वजनी घेतलेलं होतं. तर वजनी 500 ग्रॅम तांदूळ घेतलं होतं, त्यासाठी वजनी आपल्याला 400 ग्रॅम एवढा गूळ लागणार आहे. आता ह्या पिठाला किती गूळ लागणार आहे ते सांगते, तुम्ही तसंही प्रमाण घेऊ शकता किंवा पीठ तयार केल्याच्या नंतर सुद्धा याला किती गूळ लागणार आहे त्याचंही प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर हे पीठ पहा अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. मुटका व्यवस्थित होतो, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये ह्या तांदळात ओलावा आहे. आता हे जे पीठ आहे ना ते आपण मोजून घेऊया. तर तुम्ही डायरेक्ट तांदळाच्या प्रमाणानुसार गूळ घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने पीठ मोजून सुद्धा गूळ घेऊ शकता. अगदी परफेक्ट असे अनारसे तयार होतात. तर हे पीठ मोजण्यासाठी ते मेजरिंग कप घेतलेलं आहे. जर मेजरिंग कप नसेल तर घरातली वाटी फिक्स करा, त्याने मोजून तुम्ही हे पीठ घेऊ शकता. 1 कप भर हे पीठ टाकलेलं होतं. आता दुसराही कप भरलेला आहे. त्यानंतर आता तिसरा कप भरून घेऊया. आता ह्यातलं जे पीठ आहे ना, आपण इथे 3 कप जे पीठ आहे ना ते भरून घेणार आहोत आणि 3 कप पिठाचेच आपल्याला अनारसे करायचे आहे. बाकीचं थोडंफार जे पीठ आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे, कारण बऱ्याचदा अनारशाचं पीठ बिघडलं तर त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला कामं येणार आहे. तर 3 कप आपण इथे
जे पीठ आहे ते घेतलेलं आहे. आता थोडं साधारणतः पाव कपाच्या आसपास हे पीठ इथं आहे, तर हे आपण साईडला ठेवून देणार आहोत. जर आपले अनारसे बिघडले किंवा पीठ पातळ झालं तर त्यामध्ये मिक्स करण्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं पीठ आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर 3 कप पिठासाठी आपण किती गूळ घेणार आहोत, तर 3 कप पिठासाठी मी 1 कप एवढा गूळ घेतलेला आहे. तुम्हाला सुरुवातीला मी तांदळाच्या प्रमाणाने सुद्धा सांगितलेलं आहे, आता मी तुम्हाला पिठाच्या प्रमाणाने सांगत आहे. तर 3 कप पिठासाठी 1 कप गूळ हा अगदी परफेक्ट होतो. यापेक्षा जास्त अजिबात वापरू नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे गूळ जास्त झाला तर अनारसे तेलामध्ये विरघळतात. त्यासाठी हे जे 3 कपासाठी मी 1 कप गूळ घेतला आहे तो हे अगदी परफेक्ट आहे. आणि गूळ घेताना शक्यतो मऊ जो गूळ असतो ना तोच अनारशांसाठी घ्यायचा असतो. गूळ पिठामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर छान असं बाइंडिंग यावं यासाठी आपण हे पीठ मिक्सरला फिरवून घेणार आहोत, किंवा खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुटून घेऊ शकता. माझी आई अजूनही मिक्सर असताना सुद्धा हे जे पीठ आहे अनारशांचं हे खलबत्त्यामध्येच तयार करते. तर आता हे आपल्याकडे सोय असल्यामुळे आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. पिठाला छान अशी बाइंडिंग आलेली आहे. तर आता सर्व जे पीठ आहे ते आपल्याला सेम पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्याने आपला वेळही वाचतो आणि पीठसुद्धा छान असं एकजीव होतं. अनारसे बनवायचं म्हटलं की बऱ्याच महिलांच्या अंगावर काटा उभा राहतो, कारण एवढी 6 दिवसाच्या प्रोसेसमध्ये जर आपले अनारसे व्यवस्थित झाले नाही तर सर्व केलेली मेहनत फुकट जाते. तेच आपले अनारसे मस्त असे जाळीदार झाले तर झालेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. तर आता हे अनारस्याचं पीठ आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि 1 दिवसासाठी आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे. नाहीतर आपली जी पारंपरिक पद्धतीने जसे अनारसे बनवतो आपण 3 दिवस तांदूळ भिजत ठेवून त्यानंतर हे पीठ तयार करून 2-3 दिवस भिजत ठेवायचं, अगदी तशीच आहे. अगदी 1 दिवसात सुद्धा हे पीठ छान असं भिजलं जातं आणि याचीसुद्धा अनारसे मस्त असे जाळीदार तयार होतात. तर हे पीठ पहा काय मस्त असं तयार झालेलं आहे. आता हे डब्यामध्ये भरून हे 1 दिवस आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर आपल्याला हा जो डबा आहे ना तो एखाद्या उबदार ठिकाणी किंवा गरम जागी ठेवायचा आहे. त्याने आपलं जे पीठ आहे मस्त असं फुगणार आहे आणि मस्त असं आपले अनारसेसुद्धा तयार होणार आहे. तर पीठ पहा काय मस्त तयार झालेलं आहे. हे आता एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. आता हे जे तयार केलेलं पीठ आहे हे अगदी 2 ते 3 महिने अजिबात खराब होत नाही. हे फक्त आपल्याला फ्रीजच्या बाहेर न ठेवता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 2 महिने हे पीठ अजिबात खराब होत नाही. ह्या तयार झालेल्या पिठाचे तुम्ही कधीही वाटेल तेव्हा अनारसे बनवून खाऊ शकता. इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं जे पीठ आहे हे थोडंसं फुगलेलं आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल. आता ह्या पिठापासून आपण लगेचच अनारसे बनवायला घेऊया. तर मस्त हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. फक्त 1च दिवस भिजत ठेवलेले होते, तांदूळसुद्धा 1च दिवस भिजत घातलेले होते, तरीही अनारसे मस्त असे जाळीदार तयार होतात. तर पिठाचा गोळा करून बघितला, साईडला अजिबात चिरा किंवा तडा गेलेला नाही, म्हणजे आपलं जे पीठ आहे अगदी मस्त तयार झालेलं आहे. अगदी हातावर सुद्धा हे अनारसे बनवू शकता, इतकं मस्त हे पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे. लगेचच आता अनारसे थापून घेऊया. तर अनारसे थापण्यासाठी या ठिकाणी मी बटर पेपर घेतलेला आहे. तुम्ही एखाद्या प्लेटवरतीही थापू शकता किंवा प्लास्टिकच्या पेपरवरती थापू शकता किंवा अशा पद्धतीने बटर पेपरवरती सुद्धा थापू शकता. आता अजून एक खास महत्त्वाची टिप, तर इथे अनारसांना जाळी छान पडावी यासाठी आपल्याला जी खसखस आहे ना ती थोडीशी जास्त वापरायची आहे. त्याने सुद्धा आपल्या अनारसांना जाळी एकदम मस्त पडते. जितकी खसखस खालच्या बाजूने लागली जाईल तितके अनारसे आपले जाळीदार तयार होणार आहे. तर आता अनारसे थापत असताना जो पिठाचा गोळा घेतलेला आहे तो ह्या खसखसवरती ठेवून घेऊया. तुपाचं किंवा तेलाचं बोट लावायचं आणि मस्त असा जास्त पातळही नाही आणि अति जास्त जाडही नाही असा अनारसा आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर आता हा अनारसा पहा काय मस्त असा थापला जात आहे. पीठ अजिबात कुठेही हाताला चिकटत नाही. जर हाताला पीठ चिकटत असेल तर थोडंसं तुपाचा किंवा तेलाचा हात लावला तरीही चालतो. तर मस्त हा अनारसा मी थापून घेतलेला आहे. अगदी मस्त हे पीठ तयार झालेलं आहे, त्यामुळे अनारसा थापण्यासाठी अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता थोड्याफार प्रमाणामध्ये आपण हे अनारसे तयार करून घेणार आहोत. तर आता हे अनारसे तळण्यासाठी शक्यतो आपल्याला जे तेल वापरायचं आहे ते फ्रेश वापरायचं आहे. नाहीतर बऱ्याचदा आपण काय करतो, शेव तळलेलं किंवा शंकरपाळे, करंजी तळलेलं तेल वापरतात. त्या तेलामध्ये अनारसे अजिबात व्यवस्थित तळले जात नाही. ते तेलामध्ये विरघळतातही आणि व्यवस्थित तळलेच जात नाही, अजिबात व्यवस्थित होत नाही. त्यासाठी कुठलाही पदार्थ तळण्यासाठी शक्यतो फ्रेश तेलाचाच वापर करायचा आहे. तर आता अनारसे मी टाकून घेतलेले आहे तेलामध्ये. तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे, अगदी मोठ्या गॅसवरती पण तळायचं नाही
मंद ते मध्यम गॅसवरती ह्या अनारसांना मस्त असं आपल्याला तळून काढायचं आहे. आणि जी खसखसवाली जी बाजू आहे ना ती आपल्याला वरती ठेवायची आहे. ती जर खालच्या बाजूने गेली तरीही आपले अनारसे तेलामध्ये विरघळतात, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. तर आता अनारसा मस्त असा तळला गेलेला आहे आणि एकाच बाजूने हा अनारसा आपल्याला तळायचा आहे. तर आता हा जो तळलेला अनारसा आहे एखाद्या जाळीदार भांड्यावर काढायचा आहे, म्हणजे जेणेकरून जे एक्स्ट्राचं राहिलेलं तेल आहे ते या खाली एक भांडं ठेवायचं, त्यामध्ये हे निथळून जाईल. तर इथे मी 10 अनारसे तळून घेतले आणि बाकीचं राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे. तर आता अनारसांना जाळी पहा काय मस्त अशी पडलेली आहे. अगदी मस्त असे हे अनारसे खुसखुशीत तयार झालेले आहे. अजिबात आपल्याला 3 दिवस तांदूळ भिजवावं लागलं नाही किंवा 3 दिवस पीठसुद्धा मुरवावं लागलं नाही. अगदी झटकीपट 1 ते 2 दिवसामध्ये आपण हे अनारसे तयार केलेले आहे. तरीही अनारसे अगदी चवीलाही आपण जसे पारंपरिक पद्धतीने अनारसे बनवतो अगदी तसेच हे अनारसे लागतात. अतिशय साधी आणि सोपी ही मेथड आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलं तरीही अनारसे बिघडणार नाही. फक्त ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि हे अनारसे बनवा. तर पहा अनारसे कसे तयार होतात. या ठिकाणी अनारसे बनवण्यासाठी तांदूळ कुठलाही असला तरीही चालेल, फक्त जे प्रमाण आहे ना ते बिघडता कामा नये. ते बिघडलं तर अनारसे बिघडणार. तर अर्धा किलोसाठी 400 ग्रॅम गूळ आणि पिठाचं जे प्रमाण म्हणाल तर 3 कप पिठासाठी 1 कप गूळ असं हे प्रमाण घ्यायचं आहे आणि हे अनारसे बनवायचे आहे. तर अनारसा तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आतमध्ये सुद्धा मस्त असे हे जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे तयार झालेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही अनारस्यांची झटपट तयार होणारी रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका.